सकाळी आराम करत होतो, म्हटलं हे कोणी एंट्री मारली घरात. जवळ जाऊन बघितलं तर काय चमकादळचं पिल्लू. एकतर मला पहिलीच भीती वाटते चमकादळनं, कारण ते तोंडावरून बसला की मग काय कसं बी भीत त्याला घराच्या बाहेर काढले. त्याला दुखावत नाही झाली पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवता मी त्याला बाहेर काढलं. चला म्हटलं दिवसभर बोर झालो घरी राहून, आता जाऊ म्हटलं शेतात. मागे मागे बाबा आले. मग बाबा म्हणते चल म्हणे आपल्याला खत टाकायचं आहे म्हणे, खताचे पोते इथून तिकडे न्यायचे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. बाबाला एक पोता उचलून दिला, बाबा गेले समोर आणि आता बारी होती त्याच्या अगोदर पहा सनसेट कसा. मग मी मोबाईल ठेवलं झाडापाशी. चला म्हटलं आता दाखवू जिमची ताकद कशी आहे. घेतलं पोता खांद्यावर आणि उचलला मोबाईल. म्हटलं चला आता कन्न निघा. आता वाजले होते 4:30. म्हटलं अर्ध्या तासात आपलं खत टाकणं झालंच पाहिजे. तर यार हे धागा लवकर सुटतच नाही. म्हटलं घ्या कोयता कापून टाका त्याला. 2-3 वेळा कोशिश केली पण सुटलं ते. जाऊ दे म्हटलं. आई म्हणते जाय म्हणे एक टोपली आण म्हणे, नाहीतर एक बकेट आण म्हणे, त्याच्यात खत घे म्हणे आणि टाक म्हणे शेतात. बकेट बशी जाऊन पाहतो तर बकेट मध्ये पाणी टाकलं. टाकीत बोललीच बकेट घेऊन आलो. मग आईने त्याला पुसलं, त्याच्यात खत भरून मी गेलो रानात. म्हटलं चला मी पलीकडचा रान टाकतो, आई अलीकडचा टाक, कारण आता अंधार पडत आहे. लवकर निपटून आपल्याला घरी जायचं. एकतर शेतात किती वेळ कमी पडते. दिवसभर काम करा, रात्रभर काम करा, कमीच आहे. आम्ही टाकलं खत आणि बाबाने जोडली पाईप. आणि हा स्वतःची काळजी घ्या. भेटूया उद्या नवीन व्हिडिओ. फॉलो करून घ्या, नवीन असेल तर लाईक करून घ्या. राम राम मंडळी.